हनुमानाला रुईच्या पानांची माळ का अर्पण करतात? श्री हनुमान म्हणजे संकटमोचक, भक्तांचा त्रास दूर करणारा आणि शक्ती व बुद्धी देणारा देव. हनुमानाची पूजा करताना त्याला रुईच्या पानांची माळ अर्पण केली जाते. पण तुम्हाला माहीत आहे का ही प्रथा का सुरू झाली? हनुमानाची माता अंजनी ही गणेशाची परमभक्त होती. तिने आपल्या पुत्रावर गणेशाची कृपा व्हावी, त्याला बुद्धी, बल आणि सर्व विघ्न दूर करण्याची क्षमता लाभावी असे इच्छिले. यासाठी तिने हनुमानाच्या गळ्यात रुईच्या पानांची माळ घातली. हळूहळू हनुमानाने आपल्या आईची आठवण म्हणून ही माळ नेहमी गळ्यात धारण केली. म्हणूनच आजही भाविक हनुमानाला रुईच्या पानांची माळ घालतात. तसेच हनुमानाला 11वा रुद्र मानले जाते. म्हणूनच 11 पानांची माळ आणि 11 प्रदक्षिणा करण्याची प्रथा आहे. रुईची पाने केवळ सुंदर नसून त्यामध्ये ऊर्जेचे आणि औषधी गुणधर्म आहेत. यामुळे नकारात्मक शक्ती दूर होतात, मन प्रसन्न होते आणि सकारात्मकता वाढते. रामायणातील एका कथेनुसार जेव्हा हनुमान सीतेला श्रीरामाचा संदेश देण्यासाठी लंकेत पोहोचले, तेव्हा तिला आनंद आणि कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून रुईच्या पानांचा हार दिला. ही कथा आपल्याला शिकवते की आपल्या मातांचा आदर आणि स्मरण करा. त्यांची शिकवण आपल्याला मार्गदर्शन करते.